लेकरं बाळं घेऊन पलंगावर बसलो होतो। लेकरं झोपीतच होते आमचे। एकदम असं हल्ल्यासारखं झालं। काय झालं, भूकंप झाला वाटलं की एकदम आम्ही घराच्या बाहेर पडलो सकाळी सकाळी 7च्या दरम्यान। हो, 7 सव्वा 7च्या दरम्यान झाला। हो, पलंग हल्ला आमचा असा। हां, पलंग हल्ला की आम्हाला जाणवलं भूकंपच आहे म्हणून आम्ही एकदम घराच्या बाहेर पडलो आम्ही। लागले आणि मग ते खोड हल्ल्यानं मी म्हणले मा काय आलं की म्हणून मागं परतून बघले तर काही नाही। मग हे लेकरं आले पळतच सगळे, ते हल्ला म्हणून मग इतकंच झालं बापू, काही नाही। हो, जाणवला होता तेव्हा पलंगावर होत्या। हां, मागही झालता तेव्हा। आता घरात मी नव्हते, बाहेर होते मी। जाणवलं मला। आज सकाळी 7 ते सव्वा 7च्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला। याची रिक्टर स्केलवर तीव्रता 4.5 एवढी होती। याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता। रिक्टर स्केलमध्ये त्याची गणना होते। या अनुषंगानं आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः भूकंप आल्यावर काय करावा याची नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे। आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे। तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका। हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात, विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात। मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फार काही दुसरी गोष्ट नाही। आपल्या जिल्ह्यात